काही दिवसांपूर्वी मुदगा ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या विहिरीमध्ये श्वानचे पिल्लू पडून विहिरीचे पाणी दूषित झाले होते। याची दक्षता घेत मुदगा ग्रामपंचायत व ग्रामविकास अधिकारी बसवंत कडेमनी यांनी या विहिरीतील पाणी निचरा करून पिण्याच्या पाण्याची समस्या दूर केली असल्याचे बसवंत कडेमनी यांनी केएनएस सिटी न्यूजशी बोलताना सांगितले। या विहिरीचे पाणी संपूर्ण गावाला पुरवले जाते। भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून आपण या विहिरीवरती जाळी बसवून पाणी दूषित होऊ नये याची काळजी घेत असल्याचे त्यांनी सांगितले। गावकऱ्यांनीही या साऱ्या कामाला सहकार्य करून आरोग्याच्या हितदृष्टिकोनातून कटिबद्ध असणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले। मी ग्रामपंचायत पीडीओ बीडी कडेमनी बोलतो की बुधवारी आमच्या पाण्याच्या विहिरीमध्ये न कळत एक कुत्र्याचं पिल्लू महिलेला पडलं होतं, तरी त्यामुळे पाणी जरा वापरण्यास बंद करून सदर ते कुत्र्याचं पिल्लू ताबडतोब बाहेर काढून पाण्याचा निचरा करण्यात आला व क्लोरिनेशन करण्यात आली। याच्या पुढे अशा घटना घडू नयेची ग्रामपंचायतने काळजी घेण्यात येईल असे मी हमी देतो। त्याच्यावरती जाळीचं जाळे बसून व्यवस्थित जाळे बसून काही एक प्राणी वगैरे काही पडू नये काळजी घेऊन त्याची व्यवस्था करण्यात येईल असे मी हमी देतो। जलजीवनचं तसेच जलजीवन मिशनमधील काम अंतिम टप्प्यात असलेलं असून सदर काम पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याकडे रीतसर पाणी करून हँडओव्हर करून झाल्यानंतर पाण्याचा सुरळीत पुरवठा करण्यात येईल असं मी सांगेन। कम्प्युटर ऑपरेटर आता घेण्यात आलेला आहे, तर याच्या पुढे सुरळीत होण्यात येईल। ओके। केएनएस सिटी न्यूजने वेळीच या घटनेची माहिती दिली असता गावकऱ्यांवर येणारे आरोग्य संकट दूर झाले आहे आणि यापुढे अशी घटना घडणार नाही असे पीडीओने सांगितले आहे। महादेव पवार, केएनएस सिटी न्यूज, बेळगाव।